सो हॅलो माय डिअर स्टुडंट्स, जसं की आपण पाहताय मी घेऊन आलो आहे आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट अशी कमबॅक स्ट्रॅटेजी. हा व्हिडिओ एक्सप्लेन करेल की आपल्याकडे जर ऑगस्ट टू डिसेंबर या पिरियडमध्ये किंवा या मंथ्समध्ये जर आपल्याला प्लॅन करायचा असेल तर आपला स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे आणि आपण कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे किंवा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेन की आपली अभ्यासाची पद्धत कशी असायला पाहिजे. हो, तर बघा पुढे सगळ्यात पहिलं लक्षात घ्या की हा व्हिडिओ त्यांच्यासाठी जास्त करून कामाचा आहे ज्या विद्यार्थ्यांचा 50% जास्त अभ्यासक्रम झालेला आहे आणि ते चॅप्टर्स एका राऊंडमध्ये, एक राऊंड म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणू की चॅप्टर थिअरी आणि काही MCQ आणि काही PYQ हे कव्हर झालेले आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर पहा, मी तुम्हाला अगदी जबरदस्त माझ्या एक्सपिरियन्सनुसार अगदी जबरदस्त स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या मंथमध्ये तुमची जर्नी कशी असायला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या ड्रीम कॉलेजला कसं मिळवू शकता यासाठी आपण हा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर इथं तुम्हाला दिसतंय की एक फुल प्लॅन मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे, त्यामुळे प्रत्येक पॉईंट हा इम्पॉर्टंट आहे, पाहून घ्या. तर मग सगळ्यात पहिलं जर तुम्ही इथं बघितलात, मी तुम्हाला थोडंसं स्क्रीनच्या बाजूला मी जातो यासाठी की तुम्ही हे व्यवस्थित वाचू शकता. मी माझ्या ऑफलाईनच्या एक्सपिरियन्सनुसार हे सगळं स्टडी प्लॅन बनवतोय. जवळून विद्यार्थ्यांना पाहत असतो मी. हजारो विद्यार्थी ऑफलाईनमध्ये जेव्हा पाहिले आणि त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांचे काय स्टडीमधले जे स्ट्रगल्स असतात ते पाहिल्यानंतर मला असं वाटतं की जर तुम्ही आता ऑगस्टपासून जर सुरुवात केली म्हणजे 50% तुमचा झालेला आहे आणि पुढची जर्नी तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, तर ऑगस्ट टू मिड ऑफ नोव्हेंबर आपल्याला माहिती आहे की डिसेंबरच्या मिडलला कुठंतरी आपली CETची फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे. तर लक्षात घ्या, ऑगस्टपासनं मिड ऑफ नोव्हेंबरपर्यंत आपण काय केलं पाहिजे, तर ऑगस्टपासून मिड ऑफ नोव्हेंबरपर्यंत आपण कोर कन्सेप्ट कम्प्लिशन करायला पाहिजे. कोर कन्सेप्ट कम्प्लिशन म्हणजे आपले जे 12चे हाय वेटेजचे टॉपिक आहेत ते 100% संपवा. त्यासोबत स्टेट बोर्ड विसरून चालणार नाही. स्टेट बोर्डचे एक्सरसाइज, मी तर म्हणेन एक्सरसाइज करताना देखील तुम्ही सॉल्व क्वेश्चन सुद्धा करा. कारण मी बघितलंय एक इंटिग्रेशनमध्ये खूप छानसा क्वेश्चन आहे, √tan x + √cot x. इंटिग्रेशन √tan x + √cot x हा एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नाही, पण तो क्वेश्चन इतका छान आहे आणि यादी तो विचारला गेलेला सुद्धा आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की जेव्हा स्टेट बोर्डचा अभ्यास तुम्ही करता तेव्हा तुमच्याकडे सॉल्व क्वेश्चन्स तुम्ही केले पाहिजेत. एक्सरसाइजचे क्वेश्चन्स एव्हरी क्वेश्चन करू नका, सिमिलर टाईपचे क्वेश्चन अवॉइड करा. एव्हरी क्वेश्चन करत बसण्यात काहीच अर्थ नाही. आणि हो, इम्पॉर्टंट मिसलिनियस एक्सरसाइज जरूर करा, म्हणजे इथं तुमचं 80% CET डन होतं. राहिला 20% तो MCQचा सराव आणि PYQजनी कव्हर होतं. हे आपण निश्चित लक्षात घ्या. तर तुम्हाला मिड ऑफ नोव्हेंबरपर्यंत फक्त हेच करायचे, तुमचे झालेले टॉपिक आणि पुढे होणारे टॉपिक याची बार रिव्हिजन. हाय वेटेड कोणकोणते टॉपिक आहेत पुढे दिसेल तुम्हाला. तरी माझ्या आठवणीतले सांगतो मी तुम्हाला. मॅथमॅटिक्सचे एवढी 5 क्वेश्चन येतात. इनडिफिनाइट इंटिग्रेशन भलेही 3 क्वेश्चन येतात, पण आपल्याला माहिती की त्याच्यावरती पुढचे 3 ते 4 लेसन डिपेंड आहेत, त्यामुळे ते फार रिगरस प्रॅक्टिस लागते इंटिग्रेशनला. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, पुढे मी डिटेल बोलतो त्याच्याबद्दल. तर हे हाय वेटेड टॉपिक्स तुम्ही फिनिश केले पाहिजेत मिड ऑफ नोव्हेंबरपर्यंत. त्यानंतर मिड टू लेट नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबरच्या मध्यापासून नोव्हेंबरच्या एंडपर्यंत काय केलं पाहिजे, तर 11वीचे टॉपिक आणि PYQ. बघा, PYQ तर आत्ता सुद्धा केले पाहिजेत, कारण आता जेव्हा तुम्ही कन्सेप्ट लर्न करता ना, जेव्हा तुम्ही थिअरी कंप्लीट करता, थिअरीसोबत काही क्वेश्चन्स MCQ म्हणून वॉर्मअप एक्सरसाइज घेता आणि मग आपण आपला कन्सेप्ट सोडला पाहिजे त्याच्या PYQ डिस्कशन सहित. पण ॲट द एंड ऑफ होल सिलेबस जेव्हा परीक्षेच्या 1 महिन्याआधी फक्त PYQ मारायचे, फक्त PYQ सिरीज चालू ठेवायची. PYQ भरपूर सारे ॲप आहेत, आम्ही आमच्या बॅचमध्ये देखील PYQ सिरीज घेत असतो, ती सुद्धा पाहत चला. आपल्या बॅचबद्दल मी आणखी एंडला बोलेन. हे बघा, तर हे आपल्याला 21 to 26 मी तर तुम्हाला रेकमेंड करेन की 24, 25, 26 ह्या 3 वर्षाची PYQ सफिशियंट आहेत. कारण 24, 25, 26 मध्येच नाही म्हणलं तर प्रत्येक चॅप्टरवरती 100 तरी PYQ तुम्हाला आरामात भेटून जातात, कारण आपली CET ही शिफ्ट वाईज होत आहे आपल्याला माहिती आहे. तर हे करा.
हां 24, 25, 26चे PYQ तुम्हाला जमले पाहिजेत एंड ऑफ द सिलेबसला. जर हे तुम्ही मिड टू लेट नोव्हेंबर पाहिलात तर डिसेंबरचे 15 दिवस तुम्हाला भेटतात. तिथं फक्त आणि फक्त मॉक टेस्ट आणि फुल लेंथ CBT मॉक टेस्ट, कारण आपली फायनल एक्झाम ही CBT टाईप होणार आहे. शक्यतो प्रयत्न करा. आमच्या ऑफलाईन सेंटरमध्ये आम्ही CBT मुलांची घेणार आहेत, दरवर्षी घेत असतो. तर CBT मधून आपल्याला ॲक्च्युअल ॲटमॉस्फिअर भेटतं की फायनल एक्झामिनेशनला मला कसं वातावरण भेटणार आहे. त्यामुळं तुमच्या शेवटच्या 15 दिवसामध्ये तुम्हाला हे करायचे, फक्त मॉक टेस्ट द्यायचेत. शक्यतो CBT मेथडनी मॉक टेस्ट द्या. पुढे जाऊयात. हे बघा, त्यानंतर पुढे काय हाय वेटेड टॉपिक्स आहेत. हे हाय वेटेड टॉपिक्समध्ये मी बाकी सब्जेक्टबद्दल फार व्यवस्थित बोलू शकणार नाही. आई एम नॉट राइट पर्सन टू दैट. आई एम एक्सपर्ट ऑफ मैथमेटिक्स, सो मैथमेटिक्स के बारे में बात करते हैं. देखो भाई, इंटीग्रेशन है, वेक्टर है, 3D ज्योमेट्री, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस, इसके साथ जोड़ दो आपका AOD भी जोड़ दो भाई. AOD इथं 3D ज्योमेट्री म्हणण्यापेक्षा मी त्याला आणखी एक्सप्लेन करून म्हणून लाईन अँड प्लेनवरती 5 क्वेश्चन आहेत, वेक्टर्सवरती 5 क्वेश्चन आहेत. हे हाय वेटेड टॉपिक्स आहेत. बट हे हाय वेटेड टॉपिक्स तर सगळेच करणार आहेत. मग तुम्ही टॉपर कसे बनाल किंवा तुम्हाला आउटस्टँडिंग रिझल्ट कसा भेटेल, तर त्यासाठी पुढे स्ट्रॅटेजी आहे. पाहत राहा, व्हिडिओमध्ये खूप मजेशीर माहिती सांगणार आहे तुम्हाला मी. तर हे इम्पॉर्टंट आणि मजेशीर म्हणजे फन समजू नका, इम्पॉर्टंट सांगणार आहे. तर इंटिग्रेशन, वेक्टर्स, 3D ज्योमेट्री, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, AOD, लाईन अँड प्लेन, इम्पॉर्टंट लेसन्स आहेत. हाय वेटेड टॉपिक आधी मिटून टाका, कारण हे चॅप्टर्स बार प्रॅक्टिस मागतात. पुन्हा याला प्रॅक्टिस लागते, हे आधी करा. ओके. तसंच फिजिक्स, केमिस्ट्री आणि क्लास 11चे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते पण सांगितलेत बघा. 11 ट्रिग्नोमेट्री बिलकुल मिस नाही करायचं. माहिती ट्रिग्नोमेट्रीचा किती मोठा रोल आहे. सर्कल, स्ट्रेट लाईन जे आपले कोनिक्सचे भाग आहेत, आणि केमिकल बॉन्डिंग, ऑप्टिक्स, फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये. तर हे तुम्हाला प्रायोरिटी बेसिसवरती हे सगळ्यात आधी संपवायचंय, प्रायोरिटी बेसिसवरती. नंतर मग सर ठीक आहे, आम्ही मॉक टेस्ट देऊ, आम्ही अभ्यास करू, आम्हाला काहीतरी एक टार्गेट सांगा. बेटा आपल्याला माहिती आहे की CETचा रिझल्ट हा आपल्या पर्संटाईल बेस येतो, पर्संटाईलमध्ये येतो की 98, 99 पर्सेंटाईल चांगले मानले जातात, है ना. आता जर तुम्हाला मी सांगितलं, माझा एक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा आता मी हा व्हिडिओ शूट करतोय 21 ऑगस्टला. मला 8 दिवसापूर्वीच एक माहिती कळाली की COEP कॉलेजचं CS ब्रँच ही क्लोज झालेली आहे 99.70ला जनरल कॅटेगरी. मग सर 99.70 साठी मला किती स्कोर केला पाहिजे? तर मी म्हणतो की तुम्हाला जर Tier 1 कॉलेज पाहिजे असेल, हे बघा, तुम्हाला जर Tier 1 कॉलेज पाहिजे असेल, Tier 1 कॉलेज पाहिजे असण्यासाठी तुम्ही आरामात तुम्हाला तुमचा टार्गेट स्कोर ठेवा 160 प्लस. 160 प्लसने तुम्हाला काय भेटेल, असे VJTI मुंबई, COEP, SPIT, ICT असे इंजिनिअरिंग कॉलेजेसचे डोर्स ओपन होतील. मनावरच्या ब्रांचेस भेटतील. ब्रांचला कॉम्प्रोमाइज करायची गरज पडणार नाही. आपलं पॅशन फॉलो करायला आपल्याला भेटणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपला टार्गेट स्कोर असला पाहिजे 160 प्लस. आणि माहिती सगळ्यात गेम चेंजर कोण आहे याच्यामध्ये? गेम चेंजर आहे मॅथमॅटिक्स. कसा गेम चेंजर आहे? अरे 50% पोर्शन तर मॅथमॅटिक्सच आहे ना. 200 पैकी 100 मार्काचं मॅथच आहे. त्यामुळे मॅथमध्ये ज्याचा स्कोर सगळ्यात चांगला तो टॉपरकडे वाटचाल करणारा स्टुडंट असेल. त्यामुळे मॅथमॅटिक्सला हलक्यात घेऊ नका. हां, सोबत फिजिक्स, केमिस्ट्रीची जोड पाहिजे. बट गेम चेंजर कोण आहे? मॅथमॅटिक्स गेम चेंजर आहे. सगळ्यात जास्त वेटेज आहे, डॉमिनेट करतो मॅथमॅटिक्स CET मध्ये, PCM CET मध्ये, है ना. पुढे पहा. सो 160 प्लस मार्क्स जर आपल्याला भेटतील तर 99 पर्सेंटाईलची आपल्याला गॅरंटी होते. आणि शिफ्ट वाईज पेपर असल्यामुळं आपल्याला आपल्या शिफ्टमध्ये चांगलं करायचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढे पहा. पुढे काय सांगितलं मी? फिजिक्स अँड केमिस्ट्री मास्टर स्ट्रॅटेजी. हे फिजिक्स अँड केमिस्ट्रीची मास्टर स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही वाचून सुद्धा समजू शकता, याच्यावरती जास्त मी बोलणार नाही. ओके. पुढे डेली स्टडी टाइम ॲलोकेशन. ऑफलाईनमध्ये आमच्याकडे आम्ही 3 ते 4 तास स्टडी आवर आणि डाऊट सोल्युशन आमच्या क्लासरूममध्ये घेतो. माझ्या डोळ्यापुढे विद्यार्थी असतात 4 तास. आणि तिथं
आम्हाला कळतं की काय चुका व्हायलेत आणि कसं विद्यार्थ्यांनी पुढे जायला पाहिजे. तर हा आहे मॅथमॅटिक्ससाठी आपण डेली 4 आवर्स. पुन्हा एकदा माझ्या एक्सपिरियन्सने सांगतोय, हे जर तुम्ही रुटीन फॉलो केलात तर निश्चितपणे आपल्याला सीईटी जरी सोपी वाटत असेल तर सगळ्यांसाठी सोपी आहे. पण आपल्याला चांगलं काय करता येईल तर हा तुमचा स्टडी प्लॅन पाहिजे. म्हणजे 4 आणि 2 6 आणि 2 8 तासाची तुमची स्टडी असायला पाहिजे ऑगस्ट महिन्यामध्ये, किंवा वाढवत 4 तासांनी स्टार्ट करा. ह्याला हाफ करा सगळं. 4 तासांनी स्टार्ट करा, सिटिंग कॅपॅसिटी वाढवा 5 तास 6 तास 7 तास, आणि शेवटी तुमची कॅपॅसिटी 8 आवर्सपर्यंत आरामात गेली पाहिजे. पुढे हे सगळं झाल्याच्या नंतर इम्पॉर्टंटली बघा, हां, हे एक फार महत्त्वाची फॅक्टर आहे किंवा थोडासा कॉन्ट्रोवर्शियल आहे. तुम्ही म्हणाल सर आम्हाला तर आमच्या टीचर्सने सांगितले की मेकिंग नोट्स इज इम्पॉर्टंट. मी म्हणेन स्टॉप मेकिंग नोट्स. नोट्स बनवायच्या थांबा. याचं कारण काय माहिती का? हे बघा, वेळ वाया घालवणे थांबवा आणि MST CET मध्ये 99% हे स्मार्ट वर्क करा. पुढे सांगेल स्मार्ट वर्क का आहे तो. स्टॉप मेकिंग नोट्स. मग सर नोट्स बनवायच्या नाहीत म्हणजे जे टीचर शिकवायले ते लिहूनच घ्यायचं नाही का? अरे घ्या, लिहून घ्या, प्रॅक्टिस करा. पुढे सांगतो, पुढे लक्ष द्या. हे बघा, पॅसिव्ह लर्निंग, फक्त छापणे. काही विद्यार्थी मला बघतात, अरे सर मी आज एका टाईपचे 10 क्वेश्चन केले सर, मी मस्तपैकी माझे नोटबुक कधी रेड इंक, कधी ब्ल्यू इंक, कधी ब्लॅक इंक. अरे काय भेटणार आहे तुम्हाला? सीईटी विचारणार आहे का? शेवटी तर टकटक करायचंय. माऊसवरती टकटक करायचे. तुमच्या नोट्स येणार आहेत का शेवटच्या सीईटी एक्झाममध्ये? नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही नुसतं छापायचं काम करू नका. हे प्रचंड वेळ वाया जातो त्याच्यामध्ये. डोक्यात जेवढं घेता येईल तेवढं जास्त कामाचं आहे. खोटा आनंद. पुन्हा मी तेच म्हणलो ना, फेक. सगळं आपल्याला वाटतं की यार माझ्याकडे नोट्स माझ्या खूप छान तयार आहेत. काय करायचे? लोणचं घालायचे त्याचं? नाही ना. मग झिरो प्रॅक्टिस. नुसत्या नोट्स बनवल्या, डोक्यात नाही घेतलं, व्हरायटी ऑफ क्वेश्चन नाही केले, काय करणार आहे त्या नोट्स आपण? काहीच नाही. ती फक्त रद्दी आहे मग पुढच्या विद्यार्थ्याला पास ऑन करण्यासाठी. तर टॉपर्स काय करतात? टॉपर्स काय करतात बघा. पुढे पहा. आजपासून अभ्यासाची पद्धत बदलायची. लर्निंग, अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट. वहीमध्ये शॉर्ट नोटमध्ये जरी लिहिलात तुम्ही, तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये, सफिशियंट आहे. हे बघा, 30 मिनिट थेअरी. ओके. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. फॉर्म्युला पाठ केला, LIT पाठ केलं की रूल कोणता लागतो, U आणि V कसे चूज करायचे, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. थेअरी थोडेफार हे इथं मी सांगतोय, थेअरी केल्यानंतर थोडेफार बोर्ड क्वेश्चन करा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी. त्याच्यानंतर डायरेक्ट PYQ सॉल्विंग. डायरेक्ट PYQ सॉल्विंग. आपल्याला तोपर्यंत कन्सेप्टला सोडायचं नाही किंवा तगडं झाला कन्सेप्ट समजायचं नाही जोपर्यंत तुम्हाला PYQ सॉल्व करता येऊ शकायलेत. एरर ट्रॅकिंग. काय चुकायले ह्याचं एरर ट्रॅक करा आणि वेळेच्या वेळेला मॉक टेस्ट द्या. पुढे नोट्स ऐवजी टॉपर काय करतात? तुम्हीच वाचा यार. हे तुम्हालाही माहिती आहे की हे खरंच काम करतं. टॉपरची तुम्ही कधी स्टडी रूम बघितला असाल, एक तुमच्या सर्कलमध्ये असतो ना, अरे अरे हा खूप टॉपर आहे, हा खूप प्रत्येक परीक्षेला एकदम हवा करतो. मग त्याची कधी बघितलेत त्याचं जाऊन स्टडी रूम कशी असते है ना, स्टडी टेबल कसा असतो, हे ह्याच्याने भरलेला असतो. बुक हायलायटिंग है ना, फॉर्म्युल्यावरती शीटवरती सगळे फॉर्म्युला एकत्र लिहिलेत, वॉलवरती चिपकवलेत, अगदी बाथरूममध्ये. एरर नोटबुक, चुकलेले प्रश्न नोट डाऊन करतात. हे टॉपरची खासियत आहे. तुम्ही तुमच्यामध्ये ही खासियत आहे ना, कारण माझ्यासाठी तुम्ही सगळे टॉपर आहेत. पुढे मॉक टेस्ट अँड एरर ॲनालिसिस सिस्टीम. जेव्हा आपण मॉक टेस्ट देतो तेव्हा आपल्याला मनातून गिल्ट व्हायला पाहिजे. जर आपण कमी मार्क पडले तर माझे इथं 10 मार्क कमी झाले, हा क्वेश्चन मी करून गेलो होतो पण मला तिथं एक्झामच्या प्रेशरमध्ये सोडवता आलं नाही, ही गिल्ट मनामध्ये पाहिजे. म्हणजे चूक पुढच्या एक्झामला होणार नाही. अरे यार चलता आहे, होत राहते ना, काय 10 तर मार्क कमी पडले किंवा 100 पैकी 90 तर पडले, काय होते बेटा. जोपर्यंत मनात पश्चाताप होणार नाही ना, माझे 10 मार्क कसं काय गेले, हे टॉपरची निशाणी आहे. गिल्ट असतो, गिल्ट पण असतो आणि जिद्द असते की पुढच्या परीक्षेला मी ही चूक होऊ देणार नाही. हे लक्षात ठेवा. सो हे सगळे तुम्हाला वाचून तुम्ही समजू शकता, इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड बुक बिलकुल फॉलो करायचे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. तिथूनच सुरुवात करायची, आपल्या अभ्यासाच्या जर्नीची तिथूनच सुरुवात करायची.
ठीक आहे. क्रिटिकल मिस्टेक्स टू अवॉइड, मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलो होतो बघा, काय नाही करायचं, काय करायचं ते तर सांगितलं, पण काय नाही करायचं. इग्नोरिंग क्लास 11th हेच सेक्शन तुमचा टॉपर ठरवतो. किती येतात 11वीवरती? मॅथमॅटिक्समध्ये 10 क्वेश्चन येतात 11वीच्या सिलेबसवर. इग्नोर करू नका. बरेच विद्यार्थी बघतो मी, सर 11वी सोडून दिली तर चालते का? अरे बेटा, तेच तर डिसाईड करणार आहे ना तुमचा रँक, तेच तर रँक तुमचा डिसाईड करणार आहे. त्यामुळे 11वीला बिलकुल इग्नोर करू नका. ओव्हर स्पेंडिंग टाइम, बिलकुल टाइम मॅनेजमेंट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. स्पीड ॲक्युरेसीचा गेम आहे सीईटी, म्हणजे नुसती स्पीड ठेवली, ॲक्युरेसी नाही, कामाचं नाही. नुसती ॲक्युरेसी आहे, वेळेत सोडवू शकलो नाही, कामाचं नाही. हे टाळा. स्किपिंग मॉक ॲनालिसिस, मॉक टेस्ट दिली यार, दिली ना परीक्षा, केलं ना सबमिट, पडतील तेवढे पडतील, ॲनालिसिस करा. ॲनालिसिस करा की माझे कोणत्या एरियातले क्वेश्चन जास्त चुकायलेत हे पहा आणि मग पुढे धरा. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं माझा सांगण्याचा उद्देश होता. आय थिंक माझ्या एक्सपर्टीजनुसार मी तुम्हाला माझं ॲनालिसिस सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन तुम्ही केल्या असतील असं समजतो. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. आणि मित्रांनो, आता सांगितलेल्याप्रमाणे जर आपल्याला MST मध्ये निश्चित यश संपादन करायचं असेल तर आमच्या महासंकल्प प्रीमियम PCB अँड PCM या बॅचला नक्की जॉईन करा. मागच्या 17 ऑगस्टपासून आम्ही यूट्यूबवरती फ्री बॅच लॉन्च केलेली आहे, जिथे ऑल सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोची तयारी करून घेतली जाते. डेली 2 सब्जेक्टचे लाईव्ह आम्ही घेतो. आमचं स्वतःचं ॲप आहे, त्यातनं आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा कंडक्ट करतोय. म्हणजेच ही बॅच जर तुम्ही जॉईन केली तर निश्चितपणे आपल्याला दोन्ही अटेम्प्टसाठी यशाची हमी भेटून जाईल. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला आमच्या या प्रामाणिक प्रयत्नांमध्ये साथ द्या. थँक्यू व्हेरी मच. बाय.